ही ड्रीम असलेली मुलं रेडीमेड कोणाचं तरी पुस्तक घ्यायला लागलीत. मी ह्या सगळ्यापेक्षा एक वेगळा अँगल आज तुम्हाला सांगायला आलोय. तर तो नेमका काय आहे बघा. बघा हा आयोगाचा ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे. हा आयोगाचा ओरिजिनल क्वेश्चन पेपर आहे. नेमकं तुम्हाला करायचं आहे काय आणि का करायचं आहे? ह्या 2 गोष्टी तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहे. बघा, कोणतंही रेडीमेड पुस्तक घेतलं तुम्ही, तर त्या रेडीमेड पुस्तकमध्ये सगळ्यात पहिल्यांदा तुम्हाला काय दिलं असेल, मी पर्टिक्युलरली क्वेश्चनच्या पुस्तकाबद्दल बोलायला लागलोय. तर तुम्ही ते पुस्तक घेतल्यानंतर तुम्हाला सब्जेक्ट वाईज म्हणजे भूगोलाचे, इतिहासाचे, पॉलिटिचे, इकॉनॉमिकचे, चालू घडामोडीचे, मॅथ्स रिझनिंगचे असे बंचनं विषयानुसार क्वेश्चन दिलेले असतील आणि कोणताही विषय घेतल्यानंतर, प्रश्न सोडवायला घेतल्यानंतर 10 ते 15 प्रश्न झाल्यानंतर तुम्हाला ते प्रश्न सोपे वाटायला लागतील. कारण माणसाची एक सायकॉलॉजी काय असते बघा, की त्या त्या प्रश्नाबद्दल, त्या ग्रुपबद्दल तुम्ही फॅमिलिअर होऊन जाचाल. म्हणून माझं पर्सनली तुम्हाला सल्ला असेल, की हा आयोगाचा क्वेश्चन पेपर आहे बी आणि सीचा, कंबाईन ग्रुप बी आणि कंबाईन ग्रुप सीचा. तर जी मुलं ज्यांनी एम-पी-एस-सी केलं नाही, एम-पी-एस-सी अगोदर केल्या त्यांच्यासाठी सुद्धा हा प्लॅन तेवढाच महत्त्वाचा आहे. ज्यांनी अगोदर याच्या अगोदर सरळ सेवा अभ्यास केलाय, त्यांनी सरळ-सरळ पाठीमागच्या 4 वर्षाचे बीचे आणि 4 वर्षाचे सीचे पाठीमागचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करायचे विथ आन्सर की. मी आपल्या टेलिग्राम चॅनलवर ते क्वेश्चन पेपर लवकरच देणार आहे. तिथून रेडीमेड घ्या किंवा तुम्ही स्वतः आयोगाच्या साईटवर जावा आणि तिथून तुम्ही 4 ग्रुप बीचे आणि 4 ग्रुप सीचे क्वेश्चन पेपर डाउनलोड करा पहिल्यांदा आणि त्यानंतर तुम्ही ज्यावेळी क्वेश्चन बघायला चालू कराल, क्वेश्चनमध्ये डीपमध्ये जायला चालू कराल, सिलेबस समजून घ्यायला चालू कराल, त्या दरम्यान एक सायकॉलॉजिकल तुमच्या एक एक डोक्यात एक एक हा याचा जो आयोगाचा स्वतःचा जो फॉन्ट आहे, तो फॉन्ट घुसायला चालू होईल पहिल्यांदा. आणि कसं असतंय बघा, की ज्यावेळी तुम्हाला एखाद्या वॉरफील्डवर उतरायचं आहे, एखाद्या युद्धाच्या मैदानात उतरायचं आहे, त्यावेळी जर तिथली शस्त्र सगळी जर तुमच्या हाताखालून गेलेली असली, तर तुम्हाला ते युद्ध सहज लढता येईल, सहज जिंकता येईल. म्हणजे नेमकं काय? तर आयोगाचा स्वतःचा जो एक फॉन्ट आहे, युनिक फॉन्ट आहे आयोगाचा स्वतःचा. तो फॉन्ट जेवढ्या वेळी तो प्रश्न पुन्हा-पुन्हा तुमच्या नजरेतनं गेल्यानंतर तुम्हाला तो ज्या दिवशी आपला 11 ते 12 या रिअल वेळेत पेपर आहे, त्या दरम्यान तुम्हाला तो फॉन्ट नवीन नाही वाटणार. म्हणजे तुम्हाला एक उदाहरण सांगतो, मी स्वतः पोलीस भरती केली, पी-एस-आयची मेन्स दिली, फिजिकल दिले, पी-एस-आयचं आर्मी भरती केली. त्या दरम्यान बघा, आपण ज्या ग्राउंडवर प्रॅक्टिस करत असतोय, ते ग्राउंड सोडून ज्या वेळी आपण दुसऱ्या ग्राउंडवर उतरतोय, त्यावेळी 100% प्रत्येक मुलाला वाटतंय, की हे ग्राउंड, हा ट्रॅक 400 पेक्षा